हो हॅलो. मी डायरेक्ट आता तुमच्या फायद्याच्या गोष्टीवर येतोय आणि डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आज आपलं सायन्स 2चं लेक्चर आहे पहिल्या धड्याचं, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. तर याच्यामध्ये हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय भेटणार आहे हे बघा. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर याच्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह नोट्स देतोय, जसं की मी वाचतोय आणि लाईव्ह नोट्स बनवतोय. यानी दोन फायदे होईल. पहिले तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला पेपरसाठी कोणते नोट्स लागणार आहे, आणि दुसरी गोष्ट की जर तुम्ही हे नोट्स लिहिले तर तुम्हाला ते वाचायची गरजच नाहीये. तर न टाइमपास करता फर्स्ट लेक्चर सुरू करू. टॉपिक हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहे, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. तर सगळ्यातून पहिला टॉपिक आपण जो बघणार आहे तो हाच राहणार आहे. याच्यामध्ये आपण पहिले हेडिंग लिहून टाकले, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. आता मी पॅरेग्राफ वाचल आणि जे जे पॉइंट्स राहील इम्पॉर्टंट, आता हे पॉइंट्स जे आहे ना ते फक्त क्वेश्चन अँड आन्सरच्या हिशोबानेच नाही, तर एमसीक्यूज जे छोटे छोटे क्वेश्चन्स येतात एक एक मार्कासाठी, त्याच्यासाठी पण महत्वाचे आहे. You know that the heredity is the transfer of biological characters from one generation to another via genes. आता याच्यामधून सगळ्यातून पहिले लिहिलेलं आहे की हेरिडिटी घे. मी पुस्तक ठेवूनच टाकतो आणि तुम्हाला डायरेक्ट शिकवतो, म्हणजे तुम्हाला समजून येईल. तुम्ही आता पुस्तक आहे तुमच्या समोर ओपन, तर बघा आणि कोणते कोणते पॉइंट्स मी काढलेले ते चेक करा. याने तुमची डबल रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. तर हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस म्हणजे आता पहिली गोष्ट तर हेरिडिटी काय. हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. म्हणजे तुमच्या पॅरेंट्स पासून तुमचे काहीतरी बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स सारख्या असेल त्यालाच आपण म्हणतो हेरिडिटी. याच्यामध्ये सगळ्यातून पहिले समजण्याची गोष्ट हीच आहे की आपण त्याची डेफिनेशन काढून घेतली. हेरिडिटी ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर विया जीन्स. आता पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ट्रान्सफर होऊ लागले ते कशा थ्रू होऊ लागले, ते होऊ लागले जीन्स थ्रू. नेक्स्ट मध्ये तर ओके, पहिली गोष्ट तर एक सांगून देतो की हे जे नावाची कन्फ्युजन तुम्हाला होती ना ती मला पण होती. तर काही जास्त अवघड मोठी गोष्ट नाही, आणि यांचे नाव तुम्हाला जस्ट स्पेलिंग नुसार लक्षात करायचे. असं नाही की परफेक्ट एकदम उच्चार आलंच पाहिजे, म्हणून मी त्या गोष्टीला एवढं हे नाही घेत. आता तुम्ही म्हणशाल मी तर टीचर आहे, मला यायलाच पाहिजे, त्या गोष्टी घरी ठेवून या. मी तुमचा मित्र आहे आणि मित्राला छोटी मोठी गोष्ट येत नसेल तर कॉम्प्रोमाइज करून घ्यायचा. तुमच्या मित्रांमध्ये तर किती कमी आहे, माझ्या मित्रांमध्ये पण कमी आहे. मी एक्सेप्ट करतोय ना, माझ्या मित्रांना मीच परिपूर्ण भेटलेलो आहे, कोणाला सांगू नका. हा, मग ग्रेजर मेंडल, आता तो जो पण असेल ठीक आहे, आपल्याला ते सोडू. ओके, आता ते सोडा. ग्रेजर मेंडल जो आहे तो का महत्वाचा आहे, कारण की तो पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स आहे. आता पायनियर म्हटलं की तो फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स आहे. कारण की त्याचा एक महत्वाचा वाटा आहे, त्यांनी त्याच्यावर रिसर्च केलेली आणि मॉडर्न जेनेटिक्स मध्ये रिव्हॉल्युशन आणलेली आहे. म्हणून नेक्स्ट मध्ये आता इकडून मी तुम्हाला डेट सायंटिस्ट आणि त्यांच्या कारणानुसार एक्सप्लेन करणार आहे, ज्याने की ते तुमच्या डोक्यात पण बसल आणि तुम्हाला एकदम सिंपल पण जाईल. सर्वातून पहिले 1902 मध्ये वॉल्टर सटन होता. आता वॉल्टर सटननी काय केलं, त्यांनी फाइंड केलं की जीन्स आर कॅरीड विया क्रोमोझोम. काय सांगतो तो की आता आपल्याला माहिती काय आहे की हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द ऑफस्प्रिंग थ्रू जीन्स. कशा थ्रू ट्रान्सफर होऊ लागले ते जीन्स, आणि हे जीन्स कुठे राहतात, क्रोमोझोम मध्ये. आणि हे कोणी सांगितलं, वॉल्टर सटननी. आणि वॉल्टर सटननी कधी सांगितलं, 1902 मध्ये. नंतर तिघ मित्रांचा ट्रिओ. हे बघा, कधी पण लक्षात ठेवा की जर ग्रुप 3 जणांचा आहे तर तो ऑलवेज लेजेंडरी आहे. हा, आता मग 2 जणांचं काय, 2 जणांचं पण लेजेंडरी, आणि तुम्ही एकटे पण असले ना तरी पण राडा करणारच आहे. प्रॉब्लेम याच्यामध्ये नाहीये की तुमची संगत कशी आहे, प्रॉब्लेम याच्यामध्ये की तुम्ही आपल्या आजूबाजूला लोक कसे बिल्ड करू लागले. आणि जेव्हा ही गोष्ट तुम्हाला समजाल ना तेव्हा तुम्ही घडशाल. तर असाच एक तिघ मित्रांचा ग्रुप होता. आता त्यांनी काय केलं, 1944 मध्ये ऑस्वॉल्ड अवेरी, मॅकलाइन एमसी कार्टी आणि कॉलिन एमसी लिओर्ड, तर यांनी सांगितलं की सर्व ऑर्गॅनिझम्सला डीएनए आहे, जर एका गरीबाला सोडलं तर, तो म्हणजे व्हायरस. नंतर 1961 मध्ये 2 मित्र जे होते फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मॅनॉर्ड, तर यांनी प्रोटीन सिंथेसिसचा मॉडेल रिप्रेझेंट केला. आता तुम्ही म्हणशाल प्रोटीन सिंथेसिस काय, हे बघा आताच सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, तुम्हाला हा चॅप्टर एकदम मक्खन सारखा एकदम स्मूथ जाईल. मग याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस समजून घेऊ. आता
पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग पर्यंत बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होता. ते कशा थ्रू ट्रान्सफर होता? जीन्स है ना. जीन्स मध्ये काय राहतो? डीएनए. आता डीएनए मध्ये काय राहतं? प्रोटीन सिंथेसिस. आणि प्रोटीन सिंथेसिस मध्ये काय राहतं? इन्फॉर्मेशन. ती इन्फॉर्मेशन जी तुमच्या बायोलॉजिकल कॅरेक्टर्सला कॉपी करायला मदत करते. आता हे सगळा कन्सेप्ट अजून डिटेलमध्ये जर शिकायचा आहे तर तो पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनचा कन्सेप्ट एकदम रावस पद्धतीने शिकवल. आणि लास्टली आता हे जे तुम्हाला सगळं शिकवतोय त्याचा काय उद्देश आहे, म्हणजे का झालं हे सगळं हेरिडिटरीवर रिसर्च? तर त्याचं कारण आहे, आणि जे की खूप महत्वाचं कारण आहे. हे बघा, हेरिडिटी हा खूपच महत्वाचा कन्सेप्ट आहे, ज्याच्या थ्रू एक पूर्ण लिव्हिंग वर्ल्ड बनलेलं आहे हेरिडिटीमुळं. विचार केला तर मग स्टार्टिंग त्याच्यापासूनच झाले ना हेरिडिटीमुळं. तर ही जी हेरिडिटी आहे, जर त्याला आपण स्टडी कराल, हे बघा कोणती पण गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर बनायचंय ना, तुम्हाला त्याला स्टडी करायला लागेल. आणि जर तुम्ही त्याला स्टडी केलं, तुम्ही त्याचं सोल्युशन पण काढून घेशाल. जसं की एक्झाम्पल मध्ये आता हेरिडिटी आहे, हेरिडिटीवर स्टडी झाली आणि त्यांचा वापर आणि आपण एवढे सगळे जे अजुबे म्हणतो त्यांना आपण हे करू लागलो. म्हणजे कॅन्सरच्या ट्रीटमेंट येऊ लागल्या, ते कोणामुळे येऊ लागल्या? हेरिडिटरी सायन्समुळं. मग डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेंशन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स. समजला? नाही समजला? नाही समजला? मी समजवतो. तर डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हे येतात मेडिकल इंडस्ट्रीमध्ये. काय, काऊन, कसं सांगतो. तर डायग्नोसिस आणि ही जी ट्रीटमेंट आहे, जसं की मोठे मोठे आजार आहेत तुमच्या पॅरेंट्स थ्रू पण तुमच्याकडे आलेले, तर त्याच्यावर ट्रीटमेंट आहे. हे बघा, हे नेक्स्ट पण प्रिव्हेंशन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. जसं की नाही का तुमच्या पॅरेंट्स पासून नाही का तुम्हाला एखादा आजार आहे, ते नाही का ते कुष्ठरोग राहतो, म्हणजे ते पांढरे मला नाव नाही माहिती, पण ते पांढरे येतं. नेक्स्ट मध्ये नाही का डायबिटीज आहे, ते त्यांचे वेगवेगळे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट सेंटर आहे, ज्यामध्ये त्याच्यावर उपचार केलं जातं. आणि हे कशामुळे सिद्ध झालेलं आहे? हेरिडिटरी सायन्समुळं. हे वरच्या वर समजून घ्या, तुम्हाला फक्त याच्यावर थोडीशीच इन्फॉर्मेशन लिहायची. नेक्स्ट आहे प्रिव्हेंशन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. हेरिडिटरी डिसऑर्डर. आता माझ्या पॅरेंट्स पासून नाही का माझ्या आईला समजा डायबिटीज आहे, डायबिटीज आहे, तर ती मला नाही व्हावं याच्यासाठी मी काय काय प्रिव्हेंशन करू शकतो, हे कोण सांगाल मला? हेरिडिटरी सायन्स. मग नेक्स्ट मध्ये बघा, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ एनिमल. आता हे बघा, तुम्हाला माहिती का ही जी आपली जनरेशन आहे जेन झी, ती आपल्या पॅरेंट्स पेक्षा जास्त स्मार्ट आहे. हे बघा, चुकीचा अर्थ नका काढू, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर तसंच प्रोडक्शन वेगवेगळ्या हायब्रिड, एका याचे दुसऱ्या याच्यासोबत मीटिंग करून नाही का तिसरी व्हेरायटी काढणं, ते पण हेरिडिटरी सायन्सचाच कमाल आहे. तुम्ही कुत्र्यांच्या फील्डमध्ये बघितलं असेल की नाही का वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे, वेगवेगळ्या हायब्रिड क्रॉसेस आहे, तर ते सगळं याच्यामुळेच हे झालेलं आहे. आणि आपल्याला खाण्यापिण्यासाठी ज्या भाज्या लागतात ना, तर ते चांगल्या याच्यामध्ये अजून क्वालिटी वाढून जर भेटतंय, तर ते हेरिडिटरी सायन्समुळे. ओके, तर आजचं लेक्चर इकडेच समाप्त झालेलं आहे. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट्स मध्ये विचारा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.